महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील सारोळा गावात 4 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधाचा रक्तरंजित अंत झाल्याची घटना समोर आली आहे। पत्नीच्या प्रियकरावर संतापलेल्या पतीने चाकूने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली। गुरुवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। राजगड पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दीपक पाल याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताची ओळख अमर पवार अशी झाली आहे। अमर आणि आरोपी दीपक पाल याच्या पत्नीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। घटनेच्या 3-4 दिवसांपूर्वी अमर त्या महिलेला सारोळा येथे घेऊन आला होता। तिला उत्तर प्रदेशातील तिच्या गावी पाठवण्याच्या तयारीत तो असल्याची माहिती समोर आली आहे। ही बाब दीपक पाल याला समजताच त्याचा आणि अमर पवार यांच्यात जोरदार वाद सुरू झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या दीपकने चाकूने अमरच्या मानेवर वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमरचा घटनास्थळीच मृत्यू झाला। राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की प्राथमिक तपासात हत्येमागील कारण प्रेमसंबंध असल्याचे समोर आले आहे। आरोपी दीपक पाल याला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास सुरू आहे। या प्रकरणी खंडाळा जिल्हा सातारा येथील अमित जगन्नाथ पवार वय वर्षे 33 यांच्या तक्रारीवरून राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेशी संबंधित इतर सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत।